संपूर्ण हॉस्पिटल आता अगदी भग्न झालेलं आहे। मोठमोठी भगदाडं या हॉस्पिटलला पडलेली आहे। जेव्हा विमान कोसळल्यामुळे संपूर्ण जी इमारत आहे ती अतिशय अगदी एक बघतोय आपण तिची किती भीषण अवस्था झालेली आहे आणि किती मोठी भीषण दुर्घटना होती त्याची दृश्य समोर आली। त्या भीषण दुर्घटनेमध्ये मृतांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणीच मेस असल्याचं जे कळलं होतं तिथे पण आग संपूर्ण पद्धतीने लागली होती। तिथे गॅस असू शकतो, त्यामुळेही स्फोट होण्याची शक्यता आहे। अगदी बरं, किचन मधील देखील आपण काही दृश्य आपण फोटो पाहिले होते। अतिशय भीषण अशी हे फोटो होते, अतिशय भीषण अशी दुर्घटना। भारतातील 5 भीषण विमान अपघात होतो। 1996 मध्ये अपघात झाला होता, हरियाणामध्ये झाला होता। 349 जणांचा त्यात मृत्यू झाला होता। त्यानंतर 2010 मध्ये देखील एक दुर्घटना घडली होती। कर्नाटकमध्ये पायलटच्या चुकीमुळे अपघात झाला होता, 158 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर 2020 मध्ये 5 वर्षापूर्वी केरळमध्ये अशी घटना घडली होती, त्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला। आणि ही 6वी घटना आपण म्हणू शकतो जी इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा अपघात झालेला आहे। 242 प्रवासी आहेत। अजूनही आकडा अधिकृत समोर आलेला नाहीये, फक्त दृश्य समोर येत आहेत जी अतिशय बोलकी आहे। ही इमारत आपण पाहतोय, मागचा भाग जो दिसतोय विमानाचा तो थेट पूर्णपणे इमारतीत गेलेला आहे, म्हणजे इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त या विमानानं केलेली आहे। संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होते, दुःख व्यक्त होते। सगळ्या स्तरावर राजकीय क्षेत्रातल्या प्रतिक्रिया समोर आल्याच आहेत, मात्र अगदी सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सगळ्यांनी या घटनेविषयी दुःख व्यक्त केलेलं आहे। अगदी जगभरातून या घटनेविषयी आता बोललं जात आहे आणि दुःख व्यक्त केलं जातं। अत्यंत दुर्दैवी अशी घटना असल्याचं काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केलं होतं। त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रातले काही राजकीय नेते आहेत, शरद पवार असतील, ज्येष्ठ नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, खासदार प्रफुल्ल पटेल असतील, यांनी देखील ट्विट करून या घटनेविषयी दुःख व्यक्त केलेलं आहे। त्रुटी नेमकं काय होतं हे तर पाहावं लागणार आहे। तपास तसा सुरू केलेला आहे, मात्र तरी सुद्धा अधिकृत माहिती अजूनही उपलब्ध झालेली नाही आहे। या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी प्रवास करत होते। विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना स्वतः फोन केला, सगळी माहिती त्यांच्याकडनं जाणून घेतली। सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा अमित शहांनी दिलेलं आहे। इतकंच नाही तर अमित शहांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जा, काय हवं नको पहा, सगळ्या जखमींना लवकरात लवकर वेळेत उपचार मिळतील याची तुम्ही दक्षता घ्या, असं त्यांनी आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं आहे। गुजरातमधील अहमदाबादमध्ये हा भीषण अपघात झालाय। 700 फुटांवरून मेघानगर या नागरी वस्तीत हे विमान कोसळलं आणि माहिती मिळाली, अपघाताची माहिती मिळाली तितक्यात स्थानिकांनी, प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। विमानातून 10 क्रू मेंबरसह जवळपास 242 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे। अनेक व्हिडिओ या अपघाताचे समोर येत आहेत, सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। जिथे प्लेन क्रॅश झालंय त्या ठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचे या व्हिडिओतून दिसतंय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय, काळोख या ठिकाणी पसरल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी बरोबर। आणि आता केंद्रीय उड्डाण मंत्री के राममोहन नायडू हे काय माहिती देत माध्यमांना ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। या दुर्घटनेविषयी, एकूण परिस्थितीविषयी आता केंद्र सरकारकडून काय माहिती दिली जाते याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। काही वेळातच अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू हे दाखल होणार आहेत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील दाखल होणार आहेत आणि आता प्रसारमाध्यमांना काय माहिती दिली जाते हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। आता काही वेळापूर्वीच दिल्लीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक हेल्पलाईन नंबर जारी केल्याचं सांगितलं आणि एकूण प्रवाशांची माहिती दिली त्यांनी आणि पायलटचं आणि ATCशी संवाद झाला होता असं देखील त्यांनी सांगितलं। आणि मी देखील आता अहमदाबादला जातोय असं देखील त्यांनी काही वेळापूर्वीच दिल्लीमध्ये माध्यमांशी सांगताना स्पष्ट केलं होतं। म्हणजे यानंतर मुरलीधर मोहोळ ज्या ठिकाणी तिथे जातील तेव्हा आपल्याला सविस्तर अपडेट याची कळेल असं कळतंय, कारण ते तिथे जाऊन कदाचित स्वतः घटनास्थळी जातील, त्याचा आढावा घेतील, नेमकं काय परिस्थिती आहे हे बघण्याचीही शक्यता वर्तवली जाते आणि हेच याचसाठी कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबादमध्ये जात आहेत। त्यांनी काही वेळापूर्वी ही पण माहिती एक महत्त्वाची दिली ती म्हणजे दिल्लीमध्ये नागरी विमान जे खातं आहे, उड्डाण खातं आहे, त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतलेली आहे आणि परिस्थितीवर आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून आहे आणि मी स्वतः आता अहमदाबादला जातोय असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। विमानात खरं तर इंधन होतं जे पूर्णपणे भरलेलं होतं आणि त्यामुळे हा इतका मोठा स्फोट झाल्याचं कळतंय। एका पत्रकारानं खरं तर मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न केला होता की विमानांचं ऑडिट झालं नव्हतं का, एक महत्त्वाचा प्रश्न होता, मात्र त्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही। आता घटनेवर आमचं लक्ष आहे, तपास सुरू आहे, घटना कशामुळे घडली याची चौकशी सुरू आहे आणि पायलटचं आणि ATCशी संवाद झाला होता हे मात्र त्यांनी त्याला दुजोरा दिला, मान्य केलेलं की पायलटने एक मेसेज दिला होता ATCला की हेल्प मी, इमर्जन्सी आहे।
अशी माहिती त्यांनी काही वेळापूर्वीच दिलेली आहे. आणि त्याचमुळे खरं तर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात हा अपघात झालाय. एअर इंडियाचं हे विमान आहे, 11 वर्षांपूर्वीचं विमान आहे. अनेक उड्डाणं या विमानाने स्वतः पाहिलेली आहेत आणि तरी सुद्धा मग त्रुटी आली कुठे, हा महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. आणि आता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून या घटनेविषयी, या अपघाताविषयी अगदी सखोल चौकशी केली जाईलच. मात्र तुर्तास आता काही वेळातच काही माध्यमांना माहिती दिली जाते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे.